श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. कालच्या दोन्ही व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल खूप 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 धन्यवाद मानते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. अजूनही नवरात्रीच्या ऑर्डर आपण चालू ठेवलेले आहेत. अखंड दिवा ज्यांना पाहिजे आहे, छोटी मोठी त्यापेक्षा सगळ्यात मोठी अशा साईजचे तिन्ही दिवे उपलब्ध आहेत नवरात्रीसाठी. कुंचम सेवा सगळ्यांनी घ्या. 1000, 1500 आणि 2200 तीन प्रकारचे कुंचन आपल्याकडे आहेत. तिन्हीमध्ये तुम्हाला पूजेमध्ये लागणारे सर्व साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे कुंचन सेवा नवरात्रीत 9 दिवस करा. खूप छान लाभ होतील तुम्हाला. कारण आपल्याकडे लक्ष्मी नवरात्रात स्थिर सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. त्यामुळे नक्की नक्की कुंचन सुद्धा ऑर्डर करा. त्याचप्रमाणे तुपाचे दिवे, उदबत्त्या, धूप, दीप जे काही ज्यांना हवं ते त्यांनी 100% ऑर्डर करा. कारण आता सगळ्या ऑर्डर पेंडिंग होत आलेल्या आहेत किंवा झाल्याच जमायत म्हणता येईल. त्यामुळे तुमची ऑर्डर तुम्हाला नक्कीच वेळेत देईन मी. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिठाचे 3 रामबाण उपाय सांगणार आहे. मिठाचे असे उपाय, मिठाचा आणि धनाचा खूप एक जवळचा संबंध आहे आणि मिठाच्या उपायांमुळे आणि सोबत कष्ट केल्यामुळे तुमचे घर धनधान्याने भरेल याची शाश्वती मला तर आहे, कारण मी हे स्वतः करते. आता त्यासाठी मीठ कोणतं वापरावं तर मी खरंच आता घेऊन बसले नाहीये, तरी पण 1 मिनिट. मीठ कोणतं वापरावं असा मला कमेंट येतो. तर मीठ बघा आपल्याकडे आहे सी सॉल्ट, निगेटिव्ह एनर्जी रिमूव्हर, वास्तू निगेटिव्ह एनर्जी रिमूव्हर. त्याच पद्धतीनं यातलं मॉपिंग सॉल्ट सुद्धा आहे आणि नजरदोष सॉल्ट सुद्धा आहे. आता घरातील निगेटिव्हिटी एनर्जी घालवण्यासाठी हे मीठ, मॉपिंगसाठी पण एक मीठ आहे आणि नजर काढण्यासाठी पण एक प्रकारचे मीठ आहे. तर तुम्हाला हे जर हवे असेल तर तुम्ही नंबर देते, ऑर्डर करू शकतात. ह्याची MRP आहे 599 रुपये. हे मीठ म्हणजे साधं नाही, तर यात अनेक प्रकारचे हर्ब्स घालून केलेलं मीठ आहे. खूपच म्हणजे आता हे ओपन नाही करत मी, कारण पॅक आहे, ज्याच्याकडे जाईल त्याला चांगलं मिळावं. खूपच सुंदर. म्हणजे तुमच्या घरात कुणी येऊन गेले आणि तुम्हाला जर वाटतंय की झालं आता लागली नजर, तर तुम्ही पटकन पाण्यात मीठ घालायचं, स्प्रे करायचा किंवा फरशी पुसून घ्यायची. नजर लागली असं वाटलं तर हातात ते मीठ मोहरी जे देते मी ते घ्यायचं आणि नजर उसरवून टाकायची आणि रोजच्या पाण्याच्या बादलीत ते मॉपिंग सॉल्ट घालायचं आणि फरशी पुसायची. आता हे आहे आपल्याकडचं, पण माझी बिलकुल जबरदस्ती नाहीये की तुम्ही हेच घ्यावं. घेतलं तर छान रिझल्ट येतील. पण मी तुम्हाला आज फक्त मिठाचे इथं उपाय सांगायला आलेली आहे. तुम्ही साधं मीठ वापरलं तरीही चालेल. तर बघा आता मीठ म्हटलं की नाही की घरातली लक्ष्मी कशात असते तर मिठात असते असं म्हटलं जातं. मागं मी तुम्हाला मिठाच्या बरणीच्या समोर दिवा लावण्याची एक रेमेडी पण सांगितली होती आणि खरं तर ती पण खूप जास्त प्रभावी आहे. पण आता त्या रेमेडी विषयी आपण बोलत नाहीये. घरात आपल्याला 4 ठिकाणी मीठ ठेवायचं आहे आणि ते काचेच्या बाउलमध्ये. आता ही कशी काचेची बरणी आहे तसं काचेच्या बाउलमध्ये आपल्याला मीठ घालून ठेवायचं आहे. कुठे कुठे आणि कसं ठेवायचं आहे हे तुम्हाला मी आता सांगते. सगळ्यात पहिला एक काचेचा बाउल घ्यायचा. त्यामध्ये खडे मीठ, जाडं मीठ असतं, म्हणजे हे नाही घेतलं तर खडे मीठ जे जाडं मीठ असतं ते भरायचं. त्यामध्ये तुम्हाला 9 लवंगा फुलवरती देठ खाली अशा 9 लवंगा खोचायच्या आहेत आणि मध्ये एक तमालपत्र उभं करून ठेवायचं आहे. लक्षात आलं? एक बाउल घेतला, त्यामध्ये मीठ भरलं, भरून त्याच्यात 9 लवंगा अशा गोल खोचल्या, त्यानंतर मध्ये एक तमालपत्र असं उभं केलं. हा सगळ्यात पहिला उपाय आहे. हा जो मिठाचा बाउल आहे तो तुम्ही हॉलमध्ये लपवून पण ठेवू शकता, फ्लॉवर पॉटच्या मागं वगैरे समोर पण ठेवू शकता. आता हा कधी बदलायचा? 8 दिवस झाले, 15 दिवस झाले की निगेटिव्हिटी आहे ना सगळी खेचून घेतलेली असते. तमालपत्र आपल्याकडे भरभराट आणण्याचं काम करतं, लवंग सुद्धा भरभराट आणण्याचं पण काम करतं आणि नजर बाधा जी असते ती दूर करण्याचं पण काम करतं.
आणि जे मीठ आहे ते तर 100% लक्ष्मीकारक पण आहे आणि तितकाच त्याचा वापर हा निगेटिव्हिटी खेचून घेण्यासाठी मिठाचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिला बाउल जो आहे तो हॉलमध्ये अशा पद्धतीनं ठेवायचा आहे. अट एकच की काचेचाच बाउल हवा. प्लास्टिकचा चालेल का ताई, किंवा कशाचा स्टीलचा चालेल का ताई, नाही चालणार. त्यासाठी एक 6 बाउल घेऊन या. एक 100 रुपयापर्यंत 6 काचेचे साधे बाउल तुम्हाला मिळतील. आपल्याला काय फॅशनचे डिझाईनचे घ्यायचे नाहीयेत, प्लेन काचेचे बाउल घ्यायचे आणि ते अशा पद्धतीनं हॉलमध्ये आपला पहिला बाउल ठेवून झाला. आता हे बदलायचं कधी, तर हे तुम्हाला मी सांगते की साधारण 8 ते 15 दिवसांनी बदलून टाकायचं. म्हणूनच छोटासा बाउल आणायचा की सतत आपल्याला भरपूर मीठ आणायला लागायला नको. हे कुठं टाकायचं तर तुम्हाला हे कुठल्याही झाडाखाली किंवा विसर्जन नदीत सुद्धा हे विरघळून जाणारे पदार्थ आहेत, ज्याच्यामुळे निसर्गाला कोणतीही हानी होत नाही. पाण्यात टाका किंवा झाडाखाली तुम्ही टाकू शकता, कुठेही टाकू शकता. टाकायला जागा नसेल तरी सांगते की जे निगेटिव्ह एनर्जी जमा झालेलं मीठ आहे ते तुम्ही आपल्या टॉयलेटमध्ये फ्लश करायचं. आता मीठ कुणाकुणाला तसंही फ्लश करायला नको वाटतं, मग बेसिनमध्ये ते विरघळून द्यायचं एका भांड्यात आणि मग ते टाकून द्यायचं. दोन्ही तिन्ही प्रकार मी तुम्हाला सांगितले. आणि जे तमालपत्र लवंग आहे ते तुम्हाला जाळून टाकायचं, मग त्याची राख तुम्ही झाडाला घालू शकता. ज्यांना पाण्यात झाडाखाली टाकायचं नाहीये त्यांनी, नाही तर पाण्यात आणि झाडाखाली तुम्ही टाकूच शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग तो बाउल स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पुन्हा तीच रेमेडी करायची. असं महिन्यातनं एकदा बदललं तरीही चालेल, 15 दिवसातनं एकदा बदललं तरीही चालेल, 8 दिवसातनं एकदा बदललं तरीही चालेल. आता दुसरी रेमेडी, आपल्या किचनवर कुठेही तुम्हाला थोडंसं मीठ भरून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये एक अख्खं हळकुंड ठेवायचं आहे. अख्खं हळकुंड तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आहे. हा बाउल तुम्हाला किचनमध्ये ठेवायचा आहे, म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये हा बाउल तुम्हाला ठेवायचा आहे. या बाउलमुळे सुद्धा तुम्हाला अन्नधान्य कमी पडणार नाही आणि अन्नातले दोष जे असतात ते निघून जाण्यास मदत होईल. मीठ सगळे दोष घालवण्यासाठी खरंच उत्तम आहे. आणि हळद तर आपल्याला हळदीचं महत्व सांगायला नको. हळदीला ते मला परवा शब्द आठवत नव्हता, तर त्याला लेकुरवाळी असं म्हणतात काही ठिकाणी, लक्षात नाही आलं तर सांगते. लेकुरवाळी, हळद म्हणजे हळकुंड म्हणजे लेकुरवाळी ज्याला म्हणतात, ते तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. आता अजून 2 बाउल घ्यायचे आहेत. आता टॉयलेट बाथरूम कॉमन असेल तर एकच घ्यायचं आहे, टॉयलेट बाथरूम वेगवेगळे असेल तर 2 बाउल घ्यायचे आहेत. एका बाउलमध्ये मीठ ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू ठेवायचं आहे. असं 2 बाउलमध्ये मीठ आणि एक लिंबू ठेवायचं आहे. तुम्हाला जर लिंबू वेस्ट घालवायला नको वाटत असेल, असतं बऱ्याच जणांचं की नाही वाया घालवायचं, तर नुसतं मीठ ठेवा तुम्ही. त्यामध्ये 4-5 कापराच्या वड्या आणि एक तुरटीचा खडा ठेवा. लक्षात आलं तुमच्या हे सगळं साहित्य? मीठ, तुरटी, लिंबू नाही ठेवणारे त्यांनी तुरटी आणि कापराचे 4-5 तुकडे हे ठेवायचे आहेत. जे लिंबू ठेवतील त्यांनी लिंबूच ठेवायचा आहे. कारण आपण काय करतो, सगळ्या घराची साफसफाई करतो, घरामधून कापूर फिरवतो, घरामधून होम हवन उदबत्ती धूप दीप सगळं करतो, पण आपलं दुर्लक्ष होतं ते टॉयलेट बाथरूमकडं. घासतो वगैरे, स्वच्छ ठेवतो, पण त्यात सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी असते आणि त्यात खरं तर राहू असतो. त्यामुळं तिथं लक्ष देणं गरजेचं आहे. आता काही जण म्हणतात की मिठाला तुम्ही लक्ष्मी म्हणता, मग ती टॉयलेटमध्ये कशी ठेवायची? खरं तर ते जाड जे मीठ असतं ते ठेवलेलं चालतं, पण ज्यांना पटत नाहीये त्यांनी किमान काचेच्या बाउलमध्ये तुरटीचा खडा आणि 3-4 कापूर इतक्या वस्तू जरी ठेवाव्यात आणि बाथरूम आणि टॉयलेटमध्ये दोन्हीही. हे सुद्धा लिंबू टाकून द्यायचं आहे वाळल्यानंतर आणि मीठ सुद्धा तुम्हाला फ्लश करायचं आहे किंवा पुन्हा सांगते पाण्यात किंवा झाडाखाली तुम्ही टाकू शकता. तर या रेमेडींमुळे काय होते याचा फरक मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही जेव्हा तो आजमावाल तेव्हा तुम्हाला खरंच याचे फायदे दिसून येतील. कारण मिठाचे खूप उपाय आहेत. छोटंसं म्हणजे चिमूटभर मीठ तुमच्या आयुष्यात कमाल करू शकतं जर तुम्ही याच्यामध्ये सातत्य ठेवलं. काही जण काय करतात, ठेवले टॉयलेटमध्ये मीठ, त्याच्याकडे 4-4 महिने बघितलंच नाही. असं नाही चालत. कुठल्याही गोष्टीत सातत्य ठेवायचं आणि ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी खरंच हे सॉल्ट घेऊन बघा. कारण खरंच निगेटिव्ह एनर्जी
मॉपिंग सॉल्ट म्हणजे फरशी पुसण्याचे आणि नजर काढण्याचे असे 3 आहेत. 599ला एक आहे. तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. खूप सुंदर आहे. आणि बाकी तुम्हाला ऑर्डर सांगितलेले आहेत. एक 4-5 दिवसात सगळ्यांच्या ऑर्डर पोचलेल्या असतील. त्यानंतर ज्यांच्या पोचणार नाहीत त्यांनी मेसेज करा. कृपया मैत्रिणींनो कॉल करू नका, कामाचा वेळ वाया जातो. एक लेडीज किमान 30-30, 40-40 कॉल करतात. एकदा कट केला ना की लक्षात घ्यायचं की मी काहीतरी कामात, पूजेत किंवा आपलं काम करण्यात आहे, त्यामुळे मी कट करत आहे. मुद्दाम कोणाचे फोन मी कट करत नाही आणि कट करायचेच नाहीयेत आपल्याला. फोन करायचेच नाहीयेत, तर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. ते पण लांब लचक. एक आता काय त्यांचं अमिता का अनिता नाव होतं बघा, किमान त्यांनी मला काल 70 वेळा तरी तो हे पाठवलाय, काय म्हणतात, पत्ता पाठवलाय. हाय हाय हाय. मग अशा वेळेस काय होतं, जेव्हा मी इथं डायरी पेन आता बसणारच आहे लिहायला, तेव्हा तो हाय 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 काढण्यातच माझ्या इतका वेळ जातो की मग ते पुढचं कामच राहून जातं. म्हणून मी नम्र विनंती करते की मेसेज फक्त ऑर्डर पेंडिंग एवढाच करायचा आहे. ऑर्डर आल्यावर माझी ऑर्डर मिळाली किंवा ऑर्डर रिसिवड एवढा मेसेज सुद्धा करायला विसरायचं नाहीये. नवरात्रीसाठी भीमसेनी कापूर, तुपाच्या वाती, धूप, दीप हे अवश्य घ्या. शेणाच्या पंचगव्याच्या पणती खूप छान आहेत. गाईच्या शेणाच्या आणि त्याच्यात गाईचं तूप घातलेल्या ज्या पणती आहेत त्याचा रोज घरामध्ये छोट्याशा ताटलीत हवन करायचा, होम करायचा, नुसती ती प्रज्वलित करायची. काय परिणाम होतात ते सांगा. तर तुम्हाला काही हवं असेल तर वरती नंबर आहे. देवी देवतांच्या कुठल्याही पितळी पंचधातूच्या सिद्ध केलेल्या मूर्ती, विधिवत सिद्ध केलेल्या मूर्ती तुम्हाला मिळतील. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.